दिवसभर घरी दिव्यानं दळण करी तसं काम झालं बघा. नेहाला तीच आलं आणि त्यांनाच बघा एवढा उशीर झाला राखी बांधायला. कशामुळे झाला सांगा आता तुम्ही. काय झालं माहितीये का, इथं आल्यानंतर मला सोडलं आणि काय त्यांना काम आलं तर मी इकडे तिकडे तोंड हातपाय धुवून आले जेवण. एक तास गेला माझा आणि तोवर जनावरांचा टाइम 4 वाजले. दररोज 4 वाजले गेले. मग कशी तर जनावर सोडली गेली. जनावर सोडल्यानंतर पुढे आल्यानंतर पुन्हा म्हणजे राखी बांधायची. मी म्हटलं आता माघारी आल्यानंतर माघारी मला तर लगेच जायचं होतं. पुन्हा तुझं काढली आता जेवण बिवणं झाली. आता म्हटलं बांध सकाळी बांधायचं. सकाळ अजून उठलं लगेच बसलं घेऊन जावं लागतं. म्हणलं गावायचं नाही काय नाही तर म्हणलं आता बांधून घ्यावं. जे माणूस न्यायला आलं त्यांनाच मागं ठेवलं एवढा उशिरा राखी बांधायला. आता राखी बांधायची इसरली काय तुम्ही स्वतः लवकर राखी बांधून घेतली. मला मी राखी केली आहे ना. आता पुढल्या वर्षी पण येणार आहे मी राखी बांधाय काय. आणि ही चुकीचं आहे. मगाशीच का नाही साडी घेतली या बापूला पण राखी बांधली या. आता मी तुमच्या पाया पडते तुम्ही मला चांगलं वाटत नाही तसं. तर लय उशीर झाला राखी बांधायला. आपली पूजा आता जवळजवळ किती वेळ असेल काय तेवढा टाइम घेतला काय घड्याळ घड्याळ बी. आता पुण्याच्या बारीला माझ्या भावाला घड्याळ घेऊन गेली. आणि दिवाळीच्या टायमाला अगोदर मी का नाही इकडंच येणार आणि इकडंच गोवाळणार आणि पुण्याच्या बारीनं मग तिकडंच जाणार असं करणार. आता लय रात्री लय उशिरा आबाला राखी बांधली. घरी जाऊ द्या म्हणलं तरी का नाही जाऊन दिलं नाही. काय करावं हितनं जायला अर्जंट गाड्याच नाही त्या. यायला बी नाही त्या जायला बी नाही त्या. इकडे यायचं म्हणलं तर दिघींच्या मध्ये येऊन थांबायचं लागतंय वाट बघत. थांबावं लागतं का नाही. आणि जायचं म्हणलं तर ह्यांना दिघींच्या मध्ये सोडल तवाच जायला भेटतंय. हितनं हालायलाच येत नाही. काल म्हणजे किती लवकर निघलो होतो घरनं. म्हणजे घरनं एवढं लवकर निघलो होतो कशासाठी की चल बाबा एका दिवसात माघारी जायला येईल. पण काय करणार हित आलं की येऊनच जाऊनच देत नाही. मुक्कामच करा. स्वतःची गाडी लागते. स्वतःची गाडी असली तर माग लागून म्हणायला येत आहे नाही. आता आम्हाला जायचं लागतं ऐकायला येत नाही. आपल्या गाडीवर टांग टाकायचे निघून जायचं. आता आमचा छबिना कसला आहे. ह्यांना जावा आणाल तवाच आणि ह्यांना जावा का ना नेऊन सोडल तवाच. तवर नाही. या बघा स्वातीला कोण ओळखतंय. स्वातीनं आयडी केली बंद एवढी चांगली. आणि स्वातीला अगा निलेश दादाने ही साडी घेतली रक्षाबंधन. राधाताईला पण काशीच घेतलं काही तुझं आहे. नाही नाही माझे नव बोलते त्यांच्या वहिनीचे आहे. माझ्या आहे पिंक कलरची. हा पिंक कलरच्या यांची नेसा म्हणलं तर नेसा नाही. त्यांना आवडत नाही काटा पदराची साडी. तसं नाही आवडली साडी तसं काय नाही. आवडली साडी पण मी म्हणलं कशाला आता जम्पर या गळ्यात साडी इगळी कशाला करायची म्हणून नको म्हणलं. मी पण तसंच घातली की ब्लाऊज वेगळा साडी. पण तुम्ही मॅचिंग करते किनारीला होते का नाही. मला मॅचिंग होत नाही. आणि कसं एक तर पावसा पाण्याचा दिवस आहे
इष्टी मध्ये जायचं यायचं म्हणलं की मग एवढं नवीन साडी लगेच खराब होते. मला लगेच नवीन साड्या घालू वाटत नाही. साध्या सिंपल म्हणा कसं पण बसता येतं कसं. हा घाण झाली तर झाली. आणि आता हिला बरेच दिवस झालं ना सारखे सारखे घातली, पण अशा हलके फुलके हा प्रवासात चांगली वाटते म्हणून हे घातली. आणि अशा साड्या काय होतं माहिती का, प्रवासामध्ये मला का नाही घसरते त्यात. वर चढा लागली माग कुणी पाय दिला की ती फापटच्या फापट पसारा होतोय. हा लय प्रॉब्लेम. आणि गर्द्या तर इतक्या आहेत ना, त्या गर्दीत जर का नाही आता ह्याच्यावर पदरावर कुणी पाय दिला का नाही फरक माघारी येत आहे. आणि लय गर्दी आहे गाडीला, इतकी गर्दी आहे की त्या गर्दीला बसायला लागते साड्या. हा आणि साड्या पण लय काटा पदरात झालेल्या आहेत त्या माझ्याकडे. असं मी म्हणत नाही की बाबा नव्हती तेव्हा नव्हतीच की साडी, आवडीनं घालत होती का नाही. आता लय कमेंट्स करणारी मला म्हणतात की आता लय जागीरदारीने झालीच ग कुशाल साडीला, नाही तेव्हा तुला अंगाला एक फटकं कापड नव्हतं ना, आता जरा गिफ्ट बदली दिली एवढी प्रेमानं साडी तर असे म्हणायला लागली. तसं काय म्हणत आवडली साडी मला, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण ठेवली न्यायची साडी तिकडं ठेवली लांब, म्हणलं घालून नका जायला घेऊन जाणार आहे असं झालेलं आहे. पण मी आपलं मजानं म्हणलं होतं ना मी साडी नाही घेत, नाही तर मला सगळे पब्लिक म्हणल की साडीसाठी आली, साडीसाठी राखी बांधाय आली. पब्लिकचा विचार केल्यावर कोणी 100 जणांना 100 तोंड असतं. हा आता आंघोळ केली, चहा पिली, चहा प्यायला गेल्यावर मला पूनम ताई हे ते सगळं मला साडी घाल साडी घाल मागतो काय त्यांच्या प्रेमापोटी ती करते. हा पण जेवढी त्या साडीची किंमत असते ना तेवढाच वेळ आपला पण गेलेला असतो जाण्या येण्यासाठी. पण प्रेमानं बोलवलंय ना आपण, त्यांच्या शब्दाला मान देऊन आलोय किंवा एक नातं असतं त्यानं एक गाठी भेटी पडते त्या म्हणून आपण येतो. असं कोण कुणाला कुणी कुणाच्या घरी जायचं घेतलं नाही म्हणून रागाला पण जात नाही. त्यांना अभिमान वाटतो, त्यांना करून वाटतं म्हणून करते. आता मी तर प्रत्येक वेळेस राखी बांधून वरून पोरांना कपड्याला पैसे देते. काय करायचं सांगा, नको नको म्हणलं. पण हे आपण असं का नाही चांगलं मयापोटी सांगायला जातो की चल बाबा सांगा म्हणून, तर काय लोक लगेच काय म्हणतात हा गेली. मला तर कालच्या व्हिडिओला नुसते पोहोचले म्हणूनच व्हिडिओ केला मी की बाबा मी इथं आले, गेली का लगेच साडी घ्यायला. आता तुम्ही सांगा निलेश दादानं जे मला साडी घेतली घेऊ का नको घेऊ, घेतली तर आता काय म्हणते गेली साडी घ्यायला, आणि नाही घेतली तर काय म्हणते एवढ्या प्रेमानं दिली तर तरी बिचारीला साडी पण घेतली नाही म्हणून म्हणते ना लोकांचा विचार केला माणूस कुठं जाईल म्हणून करायचं. आपल्या बुद्धीला घटते आपण चालायचं, लोकांचा काय विचार करायचं. जे त्याचं माइंड सारखं असतं मग हे असं डोक्यामध्ये का नाही अशा मुंग्या होतात. काय माणसं का नाही आस्तिक असतात तर काय नास्तिक असतात. आस्तिक माणसं काय म्हणणार की राधा तुला एवढं प्रेमानं साडी घेतलेली तर तू घे घाल असं म्हणणार. तर काय जण काय म्हणून गेले ते कालच हा गेली की साडीसाठी, तर काय जण म्हणतात की काय बावळाड बाय नाही तेव्हा हिला एक चिंती नव्हती अंगावर नीट घालायला ना आता लगेच साडीला लागली नावं ठेवाय. तसं नाही विचार करायचा नाही लोकांचा. आपल्याला माहिती आहे आपण काय करतोय, आपण कशासाठी घेतली, लोक काय पण करतोय तसं असतं. त्याची मला साडी चांगलीच घेतलेली आहे. त्या पिवळ्या पिशवीत आहे दिसली का, दाखवते एकदा. स्वातीला मला आणि त्यांना सेम टू सेमच घेतलेले आहेत. अजून त्यांच्या बहिणीला पण चुलत बहीण आणते पण म्हणजे चौघीला पण अशी सेम साडी आहे. मी काय खोलणार नाही काय नाही. हा बघा अशी साडी पूनम वहिनीच्या हा ती पूनम वहिनीच्या भाऊजाईची त्यांना चुलत बहिणीला तशीच घेतली आणि हिमालय आणि त्या दोघीला पण त्यांनी नेसायला अशा मधूनच घेतलेल्या. हा म्हणजे 4-5-7 अशा साड्या सेम टू सेम म्हणजे छान आहे त्या, कशी चोपून ती मस्त. मला पण आवडली बसते त्या बघा, फुगत नाही काय नाही. आणि सगळ्यात भारी साडी कुणाची माहितीये का, हिचीच आवडली मला. खरं का, माझ्याकडे पिंक पण 3-4 कलर आहेत, असं पण 2-3 कलर आहेत म्हणून माझ्या अगोदर तुम्ही साड्या निवडून घेतल्या म्हणते. हीच दिली ती मला अगोदर, तुम्हाला छान दिसते कलर घ्या, पण 3-4 असले कलर झाले. असं आहे का, मी आता म्हणजे मला स्वतःच्याच अंगावरली पाहिजे साडी देते मग असं द्या त्याला. आणि तो काल घातली होती की, काल घातली आज घातली 2 दिवस घालते, आता घातलेली साडी मला देते. घाला हे काय होते कलर तुम्हाला पण छान दिसेल. पण माझ्याकडे पण किती साड्या आहेत आपण, माझ्याकडे पण आहेत भरपूर साड्या. गुलाबीच आहे मला वाटतं, तो दिलेली साडी आहे का नाही भट्टीवर आणले गुलाबीच आहे का नाही, म्हणजे हिनं म्हणजे तसली फुगार साडी आणली आणि फुगार साडी आणली म्हणून मी घातलीच नाही. सोनीला त्याच्यावरचा ब्लाऊज पण शिवला होता. पण काय ना काल त्या दिवशी आता नको सांगायला असं कोणाकडे गेलं का नाही. किती दिवसाची आता, किती 5 वर्ष झालं असतील, 5 वर्षापूर्वीची साडी आता काढली.
स्वातीची एवढी परिस्थिती नाजूक असून पण का ना तिनं माझ्यासाठी साडी पहिल्यांदाच घेऊन आलती भेटायला आलती आणि साडी लेकरांना खाऊ हे ते घेऊन आलते. पण मला काय हिच्याकडे जायला चान्सच दे नाही. का बी जायचं म्हणलं की मग कामावरच हाय, सुट्टीच देत नाही, नामकच नाही फलानं. मी म्हणलं बस तसेच म्हणलं. मी एकदा आष्टीला आलते तेव्हा म्हणलं होतं यावं या म्हणलेली त्यावेळेस नाही घरी होती. आता कुठं कंपनीत गाड्याच नाही त्या, तीच गेलं कारण लागले सांगायला. म्हणजे ती कामाला गेलं का म्हणजे आणायला तुम्हाला मोहळत यावं लागते. मग रिक्षानं तुम्हाला कळत नाही मग मोहळत आणायला मग म्हणलं कामाला गेले तरी पण या म्हणलं होतं. पण लय लांब पडते म्हणलं की तुम्ही परत एका दिवशी ती मला पण उशीर झालाय असं म्हणलेलं. आणि मला कुठलं वाटलं अष्टमुंगच्या जवळ एक अष्ट आहे इथं एक आहे की पंढरपूरच्या जवळ एक वाटतं आणि मला मोहोळच्या आमच्या गावाच्या जवळ एक अष्ट आहे. मग मला वाटलं त्या अष्टात आलो काय की तुम्ही असं वाटलं. आणि पंढरपूरच्या इथलं मला माहितच नाही पण म्हणते हा इकडे आता या निवांत या एक दिवशी. आता नाही येत. आता माझ्या पोराला सुट्टी भेटत नाही. दिवाळीला या मग दिवाळीची सुट्टी असते. आता दिवाळीला तर कुठं कुठं जाऊ. आता मला तिकडं निलेश त्या विकास दादानं तिकडं त्यांच्या संस्थेत बोलवलं होतं पण मी माझं काम पण होतं ना इथं जरा आयडीचं. मग इकडं आले होते. मग म्हणलं आपलं काम पण होईल म्हणलं आणि ओवाळून पण होईल, राखी बांधून पण होईल, सगळी कामं सोबत एक दिवस सगळीकडे जायचं दिवाळीच्या. आणि रक्षाबंधनच्या दिवशी कुणाकडे म्हणून जाणार असं बी नाही की बाबा घराच्या शेजारी राहते ते बाबा हिथनं निघलं त्या घरात गेलं म्हणायला. त्याकडची एक त्याकडला एसटी सोबत. तर कुणाला आवडली साडी तेवढी मला कमेंट मध्ये सांगा. आता चहा पाणी ही झालेला आहे आमचा. आता निघतो बघू आमचा कधी छबिना निघतोय बाहेर.